बातमी आहे महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। पुण्यामध्ये मोदी बागेत महादेव जानकर यांची पवारांसोबत सकाळी 7:30 वाजता चर्चा झाल्याची माहिती आहे। जानकर यांच्याकडून महाविकास आघाडीकडून माढ्याची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जानकर यांनी दिली आहे। तर माढ्यामधून रासपसाठी उमेदवारी देण्यासंदर्भात शरद पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं। त्या संदर्भात महादेव जानकर यांची गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांच्यासोबत चर्चा देखील झाली आणि आज सकाळी पुन्हा एकदा जानकर पवारांच्या भेटीला पोहोचले। साहेब, तुमचं TV9 मध्ये खूप खूप स्वागत। सुरुवातीला सांगा की आज तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, काय नेमकी भेटीमध्ये चर्चा झाली? सगळ्यांना उत्सुकता आहे की महादेव जानकर महाविकास आघाडीचे माढ्यातील उमेदवार असतील, त्या संदर्भात त्या अनुषंगाने काय चर्चा झाली? इंतजार का फल मीठा होता है। पवार साहेब हे एक राष्ट्रीय नेते आहेत, त्यांची आमची चर्चा झाली, पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि अजून माढा मतदारसंघाला 1-1.5 महिना अजून इलेक्शनला अवकाश असल्यामुळं कशी प्यादी पडतात काय पडतात ह्या दृष्टीने आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे। पवार साहेबांनी माझी चर्चा हे आता सध्या तरी पॉझिटिव्हली झाली आहे, सकारात्मक झाली आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे, जर महादेव जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवतील, वेगळं चित्र पाहायला मिळेल। काय नेमकं समीकरण असतील? आतापर्यंत महादेव जानकरांनी त्या मतदारसंघामध्ये काम केलंय, संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही दौरे करताय। लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की जर महादेव जानकर महाविकास आघाडीकडून लढले तर त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र पाहायला? आता जनतेचा आशीर्वाद हेच अंतिम सिद्ध आहे। मी आता त्याच्यावर अभिप्राय करणे योग्य नाही, पण एकंदरीत रिस्पॉन्स मला माढ्यातला आणि परभणीतला फार चांगला येतो। रोज कमीत कमी 1000-1500 फोन डेली यायला लागलेत, सर्व स्तरातून यायला लागलेत। सामान्य माणसापासून सामान्य गरीब माणसापासून ते चांगले एकदम धनदांडग्या माणसापर्यंत सर्वांचं फोन यायला लागले। एक टीचर पासून ते पाक पत्रकारापर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते पाक नेत्यापर्यंत, नंतर सामान्य माणसापासून ते कॉर्पोरेशन सर्व लोकांचं या दोन मत। किती जागांची मागणी असणार आहे महाविकास आघाडी? महाविकास आघाडीला माझी विनंती आहे, आम्ही 3 मागितल्या होत्या, पण 3 नाही दिल्या तर 2 वर तरी सेटलमेंट व्हावं हे आमचा आग्रह चाललेला आहे।